करतो. 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले कपालभाती करतोय, आम्हाला सर्व काही येतं. कारण असेही येतात काही आपले ताई भाऊ असे काही मनुष्य इथे येतात आणि आम्ही म्हटलं की आजार काय आहे, हा आजार आहे, तर ठीक आहे ताई, तुम्हाला हा चिकित्साही तुम्हाला करावी लागेल आणि तुम्हाला चिकित्सा, प्राणायाम आणि तुम्हाला आहार, पथ्य ह्या गोष्टीचं पालन जर तुम्ही केलात तर तुमचा आजार बरा होतो असं बोलून सांगितलं की म्हणतात, अहो तुम्ही ताई प्राणायामचं सांगू नका हो, आम्ही प्राणायाम खूप दिवस झालं करता, आम्हाला सर्व 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 येतं, आम्हाला काहीच येत नाही अशातला भाग नाही, आम्हाला सगळं काही येतं. असं ठीक आहे, प्राणायाम करताय, मग का हा तुम्हाला आजार झालेला आहे? काय माहित, करतो आम्ही 15 वर्ष झालं करतोय, होतच नाहीये. पण ठीक आहे बा, काय कसं तर करता, दाखवतात करून, बरोबर करतात. कोणी कोणी बरोबर करतं, कोणी कोणी खूप चुकतं, खांदे हलवतं, नाहीतर नुसती मुंडीच हलवतं, नाहीतर पुढे पालतं पडतं, मागे येतं, असं काहीतरी वेगळं करून दाखवतात. आणि कोणी कोणी बरोबर करतं. मग मी म्हटलं ठीक आहे, मग याचा वेळ किती आहे? याची वेळ म्हणतात, आम्ही ना वेळ काही लावत नाही, टाइम वगैरे काही लावत नाही, पण 100 कपालभाती करतो आम्ही, 100 कपालभाती करतो. कोणी म्हणतं 50 कपालभाती करतो. आता तुमचा आजार इतका वाढलेला आहे, 100 कपालभातीने 50 कपालभातीने प्राणायामने काय होणार आहे? हेच तर शिकायचं असतं की आपला आजार किती आहे, केव्हापासूनचा आहे, हे आपल्याला आधी माहीत असलं पाहिजे आणि मग तसं आपल्याला कपालभाती प्राणायाम केलं पाहिजे. कपालभाती प्राणायाम सांगते मी की जे निरोगी व्यक्ती आहेत त्यांना रोज आपलं शरीर बॉडी डिटॉक्स करायचं असेल तर 15 मिनिटं कपालभाती प्राणायाम आपल्याला केलं पाहिजे आणि 15 मिनिटं 10 मिनिटं अनुलोम विलोम प्राणायाम आपल्याला केलं पाहिजे. भस्त्रिका प्राणायाम आपल्याला 5 मिनिटं ते 7 मिनिटं, 10 मिनिटं, 5 मिनिटं, कमीत कमी 5 मिनिटं तरी एकसारखं श्वास घेणे सोडणे आपण जे करतो ते केलं पाहिजे. ही सावधान आपल्याला माहिती असावा, अभ्यास असावा. त्याच्यानंतर कपालभाती प्राणायाम जेवण केल्या केल्या करायचं नसतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तरी कोणी ऑनलाईन असेल किंवा कधी कोणी ऐकत असेल तर कपालभाती जेवण झाल्या झाल्या करायचं नसतं, जेवण झाल्या 5 ते 6 तासाला करायचं असतं. कपालभाती प्राणायाम करण्यासाठी आपलं पोट साफ झालं पाहिजे. पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना त्रिफळा घ्या, रात्री झोपताना शुद्धी चूर्ण वगैरे घ्या. बऱ्याच जणांना सकाळी उठल्यानंतर पोटच साफ होत नाही आणि आपण अरे चला योगाचा टाइम झाला म्हणून इथे येऊन बसतो आणि कपालभाती करतो, तर ते करणं सुद्धा बरोबर नसतं. म्हणून संध्याकाळी नाहीतर भाजीचं सूप पिऊन झोपा, नाहीतर आपली पपई असते, पपईनं खूप चांगलं पोट साफ होतं. पपई पोटभर खाल्ली आपण, सकाळी उठल्यानंतर आपलं पोट साफ होतं. तर पोट साफ राहणं याला आवश्यक असतं. कपालभाती प्राणायाम करत राहा. कपालभाती म्हणजे आपल्या कपाळाची शुद्धी होते, आपल्या कपाळावरती ओझ तेज येतं. आपण योगी आहोत, आपण योग करतोय असं आपल्याला सांगण्याची आवश्यकता नसते, आपण आपोआपच ते योग आपण करतो.